पुढची बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून, कारण अहिल्यानगर जिल्ह्यात संपूर्ण आठवडाभर पाऊस झालाय। त्यातच कालपासून पावसाचा जोर वाढल्यानं शिर्डीतील कलिकानगर परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं। त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी साचलं होतं। अहिल्यानगरच्या देवटाकळीत खरड कुटुंबाच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता। खरड कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं होतं। कुटुंबामध्ये एकूण 6 जण होते, मात्र पत्र्याचं घर असल्यामुळे आणि घराच्या दोन्ही बाजूला विजेचे खांब तसंच झाडे असल्यानं हेलिकॉप्टरमधून शिर्डीखाली सोडण्यात आली। मात्र भीतीमुळे कुटुंबातील कुणीही त्यात बसलं नाही। त्यानंतर या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला आता पाठवण्यात आलंय। अहिल्यानगर शहरातील स्मशानभूमीत सुद्धा पावसाचं पाणी साचलं होतं। त्यामुळे पुराच्या पाण्यातच अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे। नेवासा तालुक्यातील सोनई गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला। नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल त्यामुळे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क सुद्धा आता तुटलेला आहे। तर अहिल्यानगर मधील शिर्डीमधली ड्रोन दृश्य आपण सध्या बघतोय। यामध्ये शिर्डीला मोठ्या पावसाचा फटका बसलेला आहे।